नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागील वर्षाचा म्हणजेच खरीप हंगाम 2024चा पीक विमा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांना आता ही रक्कम देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आजपासून 2024 आणि 2023मध्ये जो रखडलेला पीक विमा होता याचे वाटप हे आता सुरू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील 18 जिल्हे कोणते असतील, तसेच या 18 जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच या पीक विम्यामध्ये कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मागील वर्षाचा म्हणजेच खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार केली होती त्या शेतकऱ्यांच्या नावापुढे आता रक्कम दिसत आहे. येत्या काही दिवसात ही रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात होईल. मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मानली जात आहे. मित्रांनो, पीक विमा हा शेतकऱ्यांचा हक्क असून मागील वर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही विमा कंपनीने काही शेतकऱ्यांना तक्रार करूनही विमा देण्यास नकार देण्यात आलेला होता. मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न बराच गाजला असून यासाठी आंदोलनही करण्यात आली होती. तसेच कंपनीकडून विमा देण्याचे टाळाटाळही करण्यात आले होते. मात्र याच पाठपुरावा सुरू ठेवल्याने विमा कंपनी नमली असून अखेर विमा कंपनीने विमा योजनेत सहभागी असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार केली होती त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पीक विमा मंजूर केला आहे. म्हणजेच कालपासून तक्रारदार शेतकऱ्यांच्या नावापुढे पीक विम्याची रक्कम ही मंजूर झाल्याचे दिसून येत आहे. मित्रांनो, अशी माहिती ही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही रक्कम येत्या 8 ते 15 दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात केली जाईल. मित्रांनो, हे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर 2024 खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर झाल्याने आतापर्यंत यावर्षी पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना उत्साह दिसून आलेला नाही. पण उद्यापासून जर पाहिलं तर या पीक विमा भरण्यासाठी गर्दी वाढेल असा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे. पण तक्रार न करणारे शेतकरी यापासून वंचित राहणार असे यामध्ये दिसून येत आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही दिवसच हातात उरले असतानाही शेतकऱ्यांनी विमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे. तर याचसाठी विमा रक्कम शेतकरी हप्ता भरतीत ही तफावत आढळून आली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांसाठी ICICI लोंबार्ड कंपनी आहे. तर हे तिन्ही जिल्हे एकाच विभागात असताना आणि विमा संरक्षित रक्कम एकसारखी असतानाही शेतकऱ्यांना भरावायचा हप्ता यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कांदा पीक प्रति हेक्टर यामध्ये बीडमध्ये जर तुम्ही भरत असाल तर शेतकऱ्यांना 3,400 रुपये भरावे लागतात. तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात केवळ मात्र 1,020 रुपये हा भरणा आहे. मित्रांनो, ही या सध्याच्या पीक विम्यामधील ही तफावत आहे. मित्रांनो, असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला असून बीड जिल्ह्याला वेगळा न्याय का, असा प्रश्न उपस्थित प्रशासनाकडे या शेतकऱ्यांनी केलेला आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ICICI लोंबार्ड कंपनीकडे होणारी लूट ही थांबवावी अशी ही मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये पीक विमा भरण्यासाठी शासनाकडून ICICI लोंबार्ड कंपनी ही नियुक्त करण्यात आली आहे. मित्रांनो, यामधील एकच महसूल विभाग असूनही यामध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पीक विम्याची ही तफावत आढळून येत आहे. तर मित्रांनो, या 3 जिल्हे एकमेकास लागून असल्याने जिल्हा हद्दीवर शेतकऱ्यांमध्ये एका बांधाचा फरक आहे. तरीही या पीक विमा कंपनीकडून पीक विमा शेतकऱ्यांना भरण्यास ही तफावत दिसून येत आहे. मित्रांनो, यामध्ये कांदा पिकासाठी तब्बल 3 पट रक्कम ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरावी लागत आहे. आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकाचा विमा भरायचा असेल तर प्रति हेक्टर 3,400 रुपये हा हप्ता भरावा लागतो. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना केवळ 1,020 रुपये हा पीक विमा भरावा लागतो. याच पीक विमा संरक्षित रकमेत तिन्ही जिल्ह्यात 78,000 इतके यामध्ये तफावत आहे. तर विमा संरक्षित रक्कम समान असेल तर विमा भरणार रक्कम ही बीड जिल्ह्यातील 3 पट अशी असण्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे. म्हणजेच यामध्ये नुकसान भरपाई देखील यामध्ये जास्त मिळणार असा एक संभ्रम निर्माण केला जात आहे. मित्रांनो, जेवढा शेतकरी हप्ता भरून घेतला जात आहे या रकमेला 1,00,000च्या पुढे संरक्षित रक्कम असणं आवश्यक आहे. पण ते तसं झाले नाही. त्यामुळे पीक विमा कंपनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची
खुली लूट करत असल्याचं यामध्ये दिसून येत आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष दिसून येत नाही. आधीच ₹1 पीक विमा ही योजना शासनाने बंद केल्याने तसेच अनेक नियम बदलल्याने आणि नुकसानीची 72 तासाच्या आत ऑनलाईन तक्रार करणे या जाचक अटीमुळे 60% शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यात असे विमा हप्त्यामध्ये तफावत असल्याने यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा की नाही असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्या या पीक विमा कंपन्या ही उघडपणे लूटमार करत आहेत. यावर कोण बोलणार का असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. तर ही तफावत का याचा खुलासाही प्रशासनाने करावा असंही यामध्ये सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कापसामध्ये देखील असंच आहे. मित्रांनो, कापूस पीक विमा संरक्षित रक्कम बीड, लातूर, धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ₹60,000 आहे. पण पीक विमा कंपनी योजनेत सहभागी होण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ₹900 भरावे लागतात. तर लातूर जिल्ह्यात ₹1,710, तर बीडमध्ये ₹1,800 ह्या भरणा करावा लागतो. यामध्ये कापसातही दुप्पट फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सध्याच्या पीक विमा योजनेमध्ये बऱ्याच ठिकाणी ही पीक विम्यामध्ये मोठी तफावत आहे. तसेच जो 2023 आणि 2024चा पीक विमा होता हाही मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, येत्या 8 दिवसामध्ये या पीक विम्याचे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.